नमस्कार, मी ज्ञानदा. आपण पाहत आहात न्यूज 24 महाराष्ट्र, वेध महाराष्ट्राचा. देशाच्या संरक्षण व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी निवृत्त यांची देशाच्या पुढील चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजेच CDS म्हणून नियुक्ती केली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे 2026 रोजी संपणार असून त्यानंतर सुब्रमणी हे पदभार स्वीकारणार आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर ते सैन्यविषयक विभागाचे सचिव म्हणूनही जबाबदारी सांभाळणार आहेत. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी यांची सैन्यातील कारकीर्द अत्यंत उल्लेखनीय राहिली आहे. सध्या ते राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात सैन्य सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्यांनी सैन्य उपप्रमुख आणि मध्य कमांडचे GOC INC यांसारखी महत्त्वाची पदे सांभाळली आहेत. नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जॉईंट सर्व्हिसेस कमांड अँड स्टाफ कॉलेज UK आणि नॅशनल डिफेन्स कॉलेजचे ते माजी विद्यार्थी आहेत. तसेच किंग्स कॉलेज लंडनमधून त्यांनी मास्टर्स पदवी मिळवली आहे. 1985 साली त्यांना गढवाल रायफल्समध्ये कमिशन मिळाले होते. दरम्यान व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांची भारतीय नौदलाच्या पुढील प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ते 31 मे रोजी पदभार स्वीकारणार असून त्यांचा कार्यकाळ 31 डिसेंबर 2028 पर्यंत असेल. CDS हा देशाच्या तिन्ही सैन्य दलांमधील म्हणजेच लष्कर, नौदल आणि वायुदल यांच्यात समन्वय साधणारा सर्वात महत्त्वाचा अधिकारी असतो. रणनीतिक निर्णय, शस्त्रास्त्र खरेदी आणि तिन्ही दलांमध्ये एकसंध कार्यपद्धती निर्माण करणे ही त्याची प्रमुख जबाबदारी असते. थिएटर कमांडची अंमलबजावणी आणि सशस्त्र दलांचे एकत्रीकरण पुढे नेणे हे नव्या CDS समोर